अभिजित पानसे या निवडणुकीचा अर्ज भरणार नाही. निरंजन डावखरे हेच त्याचे उमेदवार असतील. देवेंद्रजींनी स्वतः येऊन जी विनंती केली त्या विनंतीला मान देऊन राजसाहेबांनी आज असा निर्णय घेतलेला आहे. आपल्या सगळ्यांना कदाचित लक्षात असेल की 2 दिवसापूर्वी म्हणजे 3 तारखेला संध्याकाळी देवेंद्रजींनी राजसाहेबांची याच विषयावरची भेट घेतलेली होती आणि त्या भेटीमध्ये त्यांनी अत्यंत वैयक्तिक विनंती केलेली होती राजसाहेबांना की पदवीधर मतदारसंघाची जी निवडणूक आहे त्यामध्ये निरंजन डावखरे हे उमेदवार आहेत भाजपकडून आणि आमच्याकडून अभिजित पानसे हे निवडणूक लढवणार होते. पण देवेंद्रजींनी स्वतः येऊन जी विनंती केली त्या विनंतीला मान देऊन राजसाहेबांनी आज असा निर्णय घेतलेला आहे की ते तुमचे अभिजित पानसे या निवडणुकीचा अर्ज भरणार नाही. फक्त निरंजन डावखरे हेच त्याचे उमेदवार असतील आणि ह्या केवळ त्या दिवशी ते आले होते आणि त्याच्याच नंतर मग त्यांची पुन्हा एक दोनदा चर्चा झाली आणि आज सकाळी निरंजन डावखरे आले होते इथे आणि त्यांनी राजसाहेबांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि त्या निर्णयावरती आज आता शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि आमचे अभिजित पानसे निवडणूक लढवणार नाही आणि निरंजन डावखरे हे भाजपतर्फे उमेदवार असतील. पुन्हा एक समर्थन देणार का या बाबतीत बिनशर्त पाठिंबा कायम असणार आहे का? असं आहे की त्याबद्दल राजसाहेब स्वतः बोलतीलच. पण एक गोष्ट लक्षात आहे की अशा पद्धतीची गोष्ट वारंवार मात्र होणार नाही हे त्यांनी तितकंच सांगितलेलं आहे की देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने विनंती केली त्याला मान देऊन हे जरी झालं असतं तरी आमचा स्वतंत्र पक्ष आहे आणि विविध निवडणुका येत असतात. त्यामुळे या वेळेला जे काही जो दिलेला आहे की आम्ही उमेदवारी लढवत नाही आहोत हे जरी खरं असलं तरी अशा पद्धतीची गोष्ट वारंवार होणार नाही हे त्यांनी सांगितलं. सर, सातत्यानं बघायला गेलं तर बिनशर्त पाठिंबा असेल किंवा आज उमेदवारी मागे घेणं असेल हे सातत्यानं मनसेच्या बाबतीत का होते? या निर्णयापर्यंत काय यावं लागतंय मनसेला? नाही आहे. राजकारणामध्ये बऱ्याच वेळेला अनेक गोष्टी अशा असतात की त्याच्यातून पक्षासाठी म्हणून होणारा जो फायदा आहे तो कालांतराने दिसत असतो. असं नाही त्या वेळेची ती घटना म्हणजे काय असा त्याचा अर्थ न लावता कदाचित तो दुरान्वयाने त्यांच्या डोक्यामध्ये जे काही असेल त्यासाठी पक्षासाठी ते स्वतःचा विचार करतच असतात. त्यामुळे तो तुम्हाला होणारा फायदा कदाचित नंतरच्या काळामध्ये कळू शकेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.